नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 नोव्हेंबर 2022. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जागतिक विज्ञान दिवस म्हणजेच वर्ल्ड सायन्स डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, दरवर्षी 10 नोव्हेंबरला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ल्ड सायन्स डे म्हणजेच जागतिक विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं 2022 ची थीम काय तर लगेच लिहून घ्या, बेसिक सायन्सेस फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशा प्रकारची थीम आहे फॉर 2022. ठीक आहे, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटीचे अनावरण कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्नाटक राज्यामध्ये या पुतळ्याचं इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. पुतळ्याचं नाव काय आहे? स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? समृद्धी. ठीक आहे, तर या ठिकाणी गोष्ट फक्त तुम्हाला लक्षात एवढीच ठेवायची आहे, कर्नाटक राज्यामध्ये या स्टॅच्यूचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता या स्टॅच्यू बद्दल, हा स्टॅच्यू कोणाचा आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 4-5 एक्स्ट्रा गोष्टी ते लिहून घ्या. जसं की पहिली गोष्ट लिहून घ्या, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनुसार शहराच्या संस्थापकाचा हा पहिला आणि सर्वात उंच जवळपास 108 फुटाचा कांस्य मटेरियलपासून बनवलेला हा पुतळा आहे. प्रसिद्ध शिल्पकार आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त राम वानजी सुतार यांनी या पुतळ्याची रचना केलेली आहे. तुम्हाला आठवते अजून एक पुतळा आहे गुजरातमध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी. हा सुद्धा पुतळा या ठिकाणी या प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनीच बांधलेला आहे. त्याच्यानंतर जो काही कर्नाटकमधील हा जो काही पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, हा पुतळा कोणाचा आहे? तर हा पुतळा आहे नादप्रभू केम्पेगौडा यांचा आहे. आणि यांना काय म्हणून ओळखलं जातं? तर बेंगलोर कर्नाटकचे संस्थापक म्हणून सुद्धा यांना ओळखलं जायचं. ठीक आहे, आता याच ठिकाणी PM मोदींनी हा जो काही पुतळा आहे त्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. अजून एका गोष्टीचं अनावरण केलेलं आहे किंवा उद्घाटन केलेलं आहे, जसं की PM नरेंद्र मोदींनी चेन्नई म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेसला सुद्धा या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. आणि हा जो काही रूट आहे चेन्नई म्हैसूर रूट, हा या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस कितवी आवृत्ती आहे ही? तर 5वी वंदे भारत एक्सप्रेस आहे ही, जी की चेन्नई टू म्हैसूर धावणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून ठेवा. 2023 मध्ये भारताची G20 अध्यक्षपदासाठीची थीम काय आहे? पहा, अत्यंत महत्त्वाच्या या गोष्टी असतात. थीम, लोगो किंवा महत्त्वाचे दिवस, त्याच्या थीम हे परत परत एक्झामला विचारले जातात. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. G20 ची थीम काय आहे? वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. मी परत एकदा सांगतो, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर ही थीम आहे फॉर G20च्या अध्यक्षपदासाठी. बरोबर. आता या ठिकाणी हे जे काही G20 आहे 100% याच्यावरती प्रश्न विचारला जाणार. G20 काय आहे? तर ग्रुप ऑफ 20 म्हणजेच काय? जगातील वेगवेगळे महत्त्वाचे 20 देश आहेत आणि त्या 20 देशांचा एक ग्रुप बनवण्यात आला आहे. त्या ग्रुपचं नाव ठेवण्यात आलं आहे G20. ठीक आहे, या ग्रुपची स्थापना झाली होती 26 सप्टेंबर 1999ला. सध्याचं अध्यक्षपद हे या ठिकाणी 2023चं हे भारताकडे असणार आहे. आणि अध्यक्षपद कोण भूषवणार आहे? तर नरेंद्र मोदी. आणि 2022चं अध्यक्षपद कोणाकडे होतं? तर इंडोनेशिया या देशाकडे. ठीक आहे, हा जो काही ग्रुप आहे G20, हा ग्रुप काढण्याचा मागचा उद्देश काय आहे? तर लगेच लिहून घ्या, जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी तसेच महत्त्वपूर्ण औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र आणण्यासाठी हा ग्रुप काढण्यात आलेला आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कितवे राष्ट्रपती आहेत? तर 15व्या क्रमांकाचे. तर यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार सादर केलेले आहेत?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नर्सिंग या सेक्टरमध्ये या क्षेत्रामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल हे जे काय पुरस्कार आहेत ते या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले आहेत, सादर केलेले आहेत. पर्याय क्रमांक बी, नर्सिंग क्षेत्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. दरवर्षी जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्याच दिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबरला 14 नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो. ठीक आहे, हे कोण होते? तर हे होते आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान सुद्धा होते आणि भारतामध्ये बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यांच्या जन्मदिवशी. यांच्याबद्दल 2 गोष्टी लक्षात ठेवा. जन्म झाला होता 14 नोव्हेंबर 1889ला प्रयागराज या ठिकाणी आणि त्यांचं निधन झालं होतं 27 मे 1964ला नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. जागतिक मधुमेह दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? पहा या ठिकाणी हे जे काही जागतिक मधुमेह दिवस आहे त्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल वर्ल्ड डायबिटीज डे असं म्हणता येईल. तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हा सुद्धा आजच्या दिवशी साजरा करतात म्हणजे 14 नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करतात. ठीक आहे, 2022ची थीम काय आहे असं विचारतं, लगेच लिहून घ्या. नॉलेजेबल पेशंट्स आर वी रेडी फॉर देम, म्हणजेच काय, जाणकार रुग्ण आम्ही त्यांच्यासाठी तयार आहोत का, अशा प्रकारचा विषय आहे 2022 साठी वर्ल्ड डायबिटीज डेचा. तर जागतिक मधुमेह दिवस कधी असतो? 14 नोव्हेंबरला. ठीक आहे, हे दोन्ही प्रश्न कशाबद्दल होते? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जो काही नोव्हेंबर महिना चालू आहे आणि नोव्हेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की 1 नोव्हेंबरला 2 दिवस असतात, जागतिक शाकाहारी दिवस म्हणजेच वर्ल्ड वेगन डे, आणि 1 ऑक्टोबरला असतो जागतिक शाकाहारी दिवस. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस आणि या ठिकाणी गुरु नानक देव यांची सुद्धा जयंती असते. 9 नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, त्यानंतर 12 नोव्हेंबर जागतिक न्यूमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून सुद्धा साजरा करतात आणि जागतिक मधुमेह दिवस, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 26 नोव्हेंबरला 2 दिवस असतात आपल्या प्यारा भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस. एक गोष्टी एक दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्यामध्ये भारतीय हवाई दल आणि रॉयल सिंगापूर हवाई दल दरम्यान वार्षिक संयुक्त लष्करी प्रशिक्षणाची 11व्या क्रमांकाची आवृत्ती सुरू झाली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय हवाई दल आणि रॉयल सिंगापूर हवाई दलादरम्यान वार्षिक संयुक्त लष्करी प्रशिक्षणाची 11व्या क्रमांकाची आवृत्ती सुरू झाली आहे. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. भारतीय हवाई दल बरोबर याचे जे काही चीफ आहेत, याचे जे काही प्रमुख आहेत, त्यांचं नाव काय हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या देशांसोबत जे काही भारताच्या एक्सरसाइज आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की खंजर आहे किर्गिस्तान सोबत, संप्रीती आणि बोंगो सागर आहे बांगलादेश सोबत, धर्मा गार्डियन आहे जपान सोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तान सोबत, लमित हे सराव आहे सेशेल्स देशासोबत, वरुणा सराव आणि गरुडा सराव आहे फ्रान्स देशासोबत, खान क्वेस्ट आहे मंगोलिया देशासोबत, ईस्टर्न ब्रिज 6 आहे ओमान देशासोबत, स्लिनेक्स सराव आहे श्रीलंका देशासोबत, टायगर ट्रम्प आहे अमेरिका सोबत, विनबेक्स आहे व्हिएतनाम सोबत आणि सिम्बेक्स आहे सिंगापूर सोबत आणि IMT ट्रायलेट आहे भारत, मोझाम्बिक, टांझानिया सोबत आणि मलबार आहे जपान, भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशादरम्यान. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. नुकतेच उत्तर प्रदेशातील कोणते शहर आहे जे की 2041 पर्यंत कार्बन न्यूट्रल पर्यटन स्थळ होईल म्हणून घोषित केलेले आहे?
7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मथुरा. मथुरा कुठे आलं तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये. तर या शहराने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2041 पर्यंत हे शहर कार्बन न्यूट्रल पर्यटन स्थळ होईल अशा प्रकारचं डिक्लेरेशन केलेलं आहे किंवा घोषित केलेलं आहे. अत्यंत चांगला हा इनिशिएटिव्ह किंवा चांगला हा डिसिजन घेण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक बी मथुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 8 स्टार मार्क करून ठेवा. पूर्ण राज्यभर सोन्याच्या समान किमती लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे. इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर युनिफॉर्म प्राइस ऑफ गोल्ड अक्रॉस द स्टेट. म्हणजेच काय संपूर्ण राज्यभर म्हणजे ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जे काही गोल्डची प्राइस असणार आहे सोन्याची किंमत असणार आहे ती इक्वली असणार आहे युनिफॉर्म असणार आहे संपूर्ण त्या पर्टिक्युलर राज्यामध्ये. तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. सरकारचे हे पाऊल राज्यभरातील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहे आणि व्यवसायामध्ये किंवा व्यवसायात जे काही किंमत असणार आहे या सोन्याची त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या घटना आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की कार्बन न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य सुद्धा कोणते आहे तर केरळ राज्य आहे. आणि आपण आत्ताच पाहिलं सोन्याची समान किंमत लागू करणारे सुद्धा पहिले राज्य कोणतं आहे तर केरळ राज्य आहे. त्यानंतर ईशान्येकडील पहिला मासा संग्रहालय कोणत्या राज्यात आहे तर अरुणाचल प्रदेश. याच ठिकाणी अजून एक काय आहे तर पहिला एक्वा पार्क सुद्धा याच राज्यामध्ये उभारला जाणार आहे. त्याच्यानंतर 100% सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य सिक्कीम राज्य. पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालयाचे उद्घाटन त्रिपुरा या ठिकाणी. पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन तर यूपी मध्ये पटवाई रामपूर या ठिकाणी. आणि त्यानंतर पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव मोढेरा गाव. आणि जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे सुरू करण्यात आले किंवा चालू करण्यात आले बसवण्यात आले तर उज्जैन मध्ये बसवण्यात आले. या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घेत चला लक्षात ठेवत चला आणि जेवढं जमेल तेवढं अभ्यास तर कराच करा परंतु रिव्हिजन जास्तीत जास्त मारा. पुढचा प्रश्न क्रमांक 9 तब्बल 2 वर्षानंतर कोणत्या राज्याच्या अंतर्गत संगाई नावाचा एक फेस्टिवल असतो संगाई नावाचा एक महोत्सव असतो तो आयोजित केला जाणार आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मणिपूर राज्याच्या अंतर्गत संगाई फेस्टिवल संगाई महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पर्याय क्रमांक डी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लगेच मग रिसेंट फेस्टिवल जे काय आहेत जे काही अलीकडील साजरा करण्यात वेगवेगळ्या राज्यात आलेले जे काही काय म्हणतात त्याला फेस्टिवल्स आहेत महोत्सव आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की ज्योतिर्गमय महोत्सव आणि ईशान मंथन महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी. आंबा महोत्सव ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी. शीतल षष्ठी महोत्सव आणि नुखाई जुहार महोत्सव ओडिसा या ठिकाणी. उरुका महोत्सव आणि बैखो महोत्सव आसाम या ठिकाणी. शिरुई लिली महोत्सव आणि संगाई महोत्सव मणिपूर या ठिकाणी. लव्हेंडर उत्सव आणि हेरत महोत्सव जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. सरहुल महोत्सव झारखंड या ठिकाणी. गणगौर महोत्सव राजस्थान या ठिकाणी. इगास महोत्सव उत्तराखंड या ठिकाणी. आणि उगादी महोत्सव आंध्र प्रदेश या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 10 18वी आंतरराष्ट्रीय टेलिमेडिसिन परिषद ज्याला म्हणता येईल टेलिमेडिकन 2022 केरळमध्ये होणार आहे. तर या ठिकाणी 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा या ठिकाणी केरळमध्ये या ठिकाणी डॅश डॅश टाकण्याच्या जागी तेच ठिकाणी मी तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे. काही हरकत नाही. पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. परिषदेचं नाव आहे टेलिमेडिकन 2022 आणि कितवी परिषद आहे तर 18व्या क्रमांकाची परिषद. 3 प्रश्न यातून तयार होतात. या ठिकाणी केरळबद्दल ऑलरेडी चर्चा केली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11 कोणता देश जगातील सर्वात मोठा उत्पादक साखरेचा ग्राहक आणि साखरेचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश बनलेला आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश. तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12 कोणत्या कंपनीने ग्रीसमध्ये आपला पहिला क्लाउड रिजन स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुगल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सोबत आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सने गुगल सोबत सहकार्याची घोषणा केलेली आहे. कशासाठी तर संस्कृत भाषेचा प्रचार करण्यासाठी. तर या दोन्ही करंट अफेअर्सच्या न्यूज ह्या कशा संदर्भात आहेत तर गुगल या प्लॅटफॉर्मच्या संदर्भात आहेत. क्लिअर झाल्या गोष्टी. शिकवण्याची पद्धत आवडते
ठीक आहे, नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून जाऊ शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 32व्या क्रमांकाचा बिहारी पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? हेमंत शेष, संतोष जोशी, माधव हाडा की यापैकी नाही? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबरी द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.